शरद सोनकावले ने आरोप लगाया कि कुट्टी कंस्ट्रक्शन का काम घटिया क्वालिटी का है। शरद सोनकावले का घटिया कानून के खिलाफ अलगार, अधिकारियों और ठेकेदारों के बीच मिली भगत का शक। रुई में मेन रोड और बंद नाले का काम बहुत घटिया क्वालिटी का है और गांव वालों ने गंभीर आरोप लगाए हैं। इस काम में लाखों रुपए का घोटाला हुआ। ये काम पुट्टी कंस्ट्रक्शन कंपनी कर रही है और गांव वालों ने शक जताया कि संबंधित अधिकारी पिछले 1 साल से चल रहे काम की क्वालिटी को जानबूझकर नजरअंदाज कर रहे हैं। काम शुरू होने के बावजूद सड़क की हालत खराब है। रुई गांव में मेन रोड, सीसी रोड की कंक्रीटिंग और दोनों तरफ बंद नाले का कंस्ट्रक्शन पिछले 1 साल से चल रहा है। हालांकि काम की रफ्तार बेहद धीमी और इस्तेमाल किए गए मटेरियल और कंस्ट्रक्शन का तरीका पूरी तरह से नियमों का उल्लंघन है। इस बारे में मीडिया से बात करते हुए गांव वालों ने कहा कि जब से ये काम शुरू हुआ, हमने बार बार काम की खराब क्वालिटी के बारे में संबंधित कॉन्ट्रैक्टर और पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट के अधिकारियों को बताया है। शरद सोनकावले ने मांग की है कि इस काम और लूट की जांच के लिए तुरंत एक हाई लेवल जांच कमेटी बनाई जाए। सरकारी पैसे की लूट बंद होनी चाहिए। जिल्हा नांदेड कुट्टी कंस्ट्रक्शन जे आहे गुत्तेदार ते एकदम हे जे नाली आणि रस्त्याचं बांधकाम चालू आहे, एकदम ह्या पद्धतीचं काम चालू आहे। वगैरे टाकलेलं आहे, हे 4 इंच नसून ह्या पद्धतीचा स्लॅब आहे, 2 इंच सुद्धा स्लॅब नाही। असं बांधकाम चालू आहे कुट्टी कंस्ट्रक्शनचं। आणि परत त्यामध्ये 8 mm ची गजाळी वापरलेली आहे। एस्टिमेट मध्ये 10 mm आणि 12 mm हे गजाळीचं काम सांगितलं होतं। त्यांनी 8 इंच गजाळीचा वापर करून एकदम बोगस पद्धतीचं काम केलेलं आहे। तरी हे अशा पद्धतीचं अशा पद्धतीची नाली वगैरे आहे। परत ह्याकडेच त्याकडला एकदम पूर्ण स्लॅब पाहिजे होता, तर तुटक स्लॅब बांधलेला आहे यांनी। शकता गजाळी किती mm चे काय आहे गजाळी, हे बघा अशा पद्धतीची यांनी गजाळी बांधून असे एकदम बोगस पद्धतीची नाली बांधकाम करून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करून हे एकदम बोगस पद्धतीची नाली बांधकाम चालू आहे। ह्या कामाची चौकशी करून सुद्धा गावातले कोणी पाठीशी घालत असतील कोणी, तर त्यांची सुद्धा योग्य ती कारवाई करून हे बघा अशा पद्धतीचं काम झालेलं आहे। हे जे काल स्लॅब टाकलेलं आहे, स्लॅब बांधकाम काल झालेलं आहे, कालच स्लॅब पडलेला आहे, तरी पण अशा भेगा पडून ह्याच्यात झाकण्यास काम आहे। पाणी ह्याच्यामध्ये दिवसातून 3 वेळा टाकायचा असतो आणि ह्याच्यावर आळे करून पाणी टाकायचे असते। हे न फक्त पोते वातरून उगाच काम झापण्यात येत आहे। जसं बांधलं तसं याला पाणी नाही, काय नाही। फक्त कसं आहे 5 रोज झाले की 8 रोज झाले की नाली बांधून 5 दिवस फक्त पोते ठेवलेत, वर पाणी नाही, काही नाही, काही बी नाही। अच्छा, मी 10 बाऱ्या बांधलो मी त्याला। अच्छा, तुम्हाला पाणी टाकायचं नसलं तर कशाला बांधाले म्हणलो मी। कोणताही माणूस येऊ दे, आता बी त्याला पाणी टाकणं गेलं टिकते काय? टिकत नाही पाणी। 6 दिवसापासून एकही दिवस पाणी टाकलं एकही नाही, नुसते पोते बघा की त्याला पोते अंतरला गेले निघून। पोते अंतरले का एक सेवक वगैरे माणूस वगैरे नेमला असेल, नेमले पण त्याला सुद्धा म्हणले आम्ही टाकून आले, नुसतं इथं टँकर उभा करते, नुसतं कोरडच आहे, पाणीच नाही त्याच्यामध्ये, पाणीच नाही। गाव ते कोरडे आता दाखव की, ते दाखवतो की पोतं कोरडं खायचं। अशा भेगा पडलेल्या गागर टाकल्यानं कुठलं राहते काय? पोते कोरड्याचं नाही की भेगा बघ, हे बघा अशा पद्धतीचे भेगा पडलेले आहेत। सुद्धा त्याला टाकल्यापासून नाही, पाणी नाही, काय नाही। हे बघा भेगा, त्याला सुद्धा सांगितले आम्ही तुला बांधायचीच काय गरज आहे म्हणजे आम्ही त्याला उचलतो की धरून, सर इकडे त्याला काय गरज आहे म्हणले की आम्ही नको म्हणून, तुला करायचं असेल नीट कर, नसता उभं राहू दे म्हणल्या। आमचं कशाला नाश करायला आहे ना। आणि एक तर आम्हाला दर्जा समोर आहे बघ, जाय नाही आहे ना, 6 महिने झाले याला, वरी बी जाय ना, खाली बी जाय ना, 6 महिने झाले याला, नुसते पोते आतरून ठेवलं। इथून तिथून सांगा की सगळं डुप्लिकेट काम, पाणी नाही, काही नाही, काय नाही, इथून तिथून नाही। प्रत्येक जण असंच म्हणणार काय खात्या, शेण खा, ह्याला पार लागू दे देऊन शेण खा की, संडास पुरे ना यायला, सडक पुरे यायला, काहीच पुरे ना। पण हे कसं आहे, हे दारासमोर आम्हाला किती त्रास होते आता। हे 6 महिने झाले टपरावून जाऊन येऊन आम्ही, आणि शेवटी असलं केलं, याला पाणी नको, काय नको, आणि टँकर तर उभा करायला येतात। टँकर आहे, पाणी कुठं आहे मग? फक्त नावाला टँकर उभा केले, नुसतं ठेवलंय हो, त्याचं पाणी नाही, काय नाही। इळभर बी राहते, तर रासोळ बी राहते। आणि तिथं काय म्हणालाय त्या बोरवाल्याला, इतकी लिहून द्या, तितकी लिहून द्या,
बोर टँकरचं 5 टँकर 3 टँकर हे पैसे उचलून घेता. एक बी टँकर नाही तिथून, एक बी टँकर आणणार. फक्त 5 टँकर आणल्या, 3 टँकर आणल्या म्हणून लिहून बोलायले.